सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात एकास मारहाण करून लुटणाऱ्या दोघांना सातारा शहरातील 7 स्टार इमारतीच्या परिसरातून शहर पोलिसांनी केली अटक। साथीदारावर चाकूने वार करणाऱ्या परप्रांतीय तरुणास सातारा शहर पोलिसांनी माहुली येथे रेल्वेच्या डब्यातून केली अटक। पुणे बेंगलोर महामार्गावर हॉटेल फर्न समोर पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू। सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा जिल्ह्यातील वसना वांगणा कवठे केंजळे उपसा सिंचन योजना तातडीने बंद करावी। धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सिंचन मंडळाला निवेदन। सातारा जिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर विभागातील ॲटो क्लेम मशीन सुरू न केल्यास 2 दिवसात रासपाचा आंदोलन करण्याचा इशारा। सातारा शहरातील सदर बाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात खासदार शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला तुतारी चिन्ह मिळाल्याने तुतारी वाजवून केला जल्लोष। सातारा शहराजवळ असणाऱ्या कोडवलीत एका कंपनीच्या सुपरवायझर व अकाउंटंटने कंपनीतील कामगारांची 15 लाखाची केली फसवणूक। सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सुरक्षा रक्षकांच्या भरतीबाबत चौकशी करण्याच्या मागणीसाठी जनता क्रांती दलाचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा। सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला राज्य शासनाची मान्यता। सातारा शहरातील थकबाकीदारांवर सातारा पालिका जप्तीची कारवाई करणार। नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांचा नोटिसीद्वारे नागरिकांना इशारा। फसवणूक करून नेलेला ट्रक वाई जामनगर येथून वाई पोलिसांनी आणला परत। वाई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। सातारा शहरातील शाहूपुरी येथे एका माकडाचा 2 जणांना चावा। माकडाचा बंदोबस्त करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी। या मागणीवरून माकडाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाची रात्री उशिरापर्यंत मोहीम होती सुरू। कराड तालुक्यातील उमरज येथे सतर्क नागरिकांमुळे मोटरसायकल चोरटा जेरबंद। उमरज पोलिसांनी चोरट्यास घेतले ताब्यात। वाई शहरातील रविवार पेठेतील अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर वाई पोलिसांचा छापा। जुगाराचे साहित्य व मुद्देमाल केला जप्त। कराड तालुक्यातील नडशी येथे सिद्धेश्वर मंदिर चौक ते कृष्णा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात आले। भूमिपूजन। भुईंज पोलिसांची वाई तालुक्यातील किकली आणि देगाव येथे सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायावर कारवाई करत दारूच्या बाटल्या व मुद्देमाल केला जप्त। जावली तालुक्यातील महू धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठावरील नागरिकांनी खबरदारी घेण्याच्या पाटबंधारे विभागाच्या सूचना। जावली तालुक्यातील मुनावळे येथील जलपर्यटन प्रकल्पासाठी सामंजस्य करार अंतिम टप्प्यात। पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माहिती। सातारा जिल्ह्यात आम आदमी पार्टीची पाळेमुळे रुजवणारे आणि पक्षाला आपले सर्वस्व मानणारे आम आदमी पार्टीचे सरदार सागर भोगावकर हे आम आदमी पार्टीला रामराम करण्याच्या तयारीत। सातारा शहरासह जिल्ह्यात चर्चांना उधाण। एकात्मिक पर्यटन विकास आराखड्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना धरण नदीवरील जलपर्यटन व प्रतापगड विकास आराखड्यास 381 कोटी मंजूर झाले आहेत।
हे काम 3 यामुळे वर्षाकाठी सातारा जिल्ह्यात 500 कोटीची उलाढाल वाढेल. सातारा जिल्ह्यात संपूर्ण पर्यटन विकसित केल्यानंतर अर्थव्यवस्थेत 65% वाटा पर्यटनाचा राहील, अशी माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन सातारा शहरातील गांधी मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडले. खासदार उदयनराजे भोसले श्री 2024 कार्यक्रमात मुळशी पॅटर्नमधील असलेल्या कलाकारांनी केलेल्या विनंतीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी उडवली कॉलर. सातारा तालुक्यातील कुसोडे धरणासाठी 31.58 कोटी रुपये निधी मंजूर. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश. मान तालुक्यातील फलटणच्या कत्तलखान्यासाठी 19 जनावरांची वाहतूक करणाऱ्यावर दहिवडी पोलिसांनी केली कारवाई. कराड दक्षिण मतदारसंघात भाजपचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे गेल्या वर्षभरात विविध विकास कामांसाठी 181 कोटीचा निधी मंजूर करून कराड दक्षिण मतदारसंघातील रस्त्याचे जाळे गतिमान बनले. सातारा जिल्ह्यात यंदा सरासरी इतका पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील 456 गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू. विंग येथील आदर्श विद्यालयातील विद्यार्थिनी सृष्टी आबासाहेब पाटील हिने शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. नवीन वीज कनेक्शन प्रकरण मंजूर करून मीटर देण्यासाठी लाच स्वीकारताना फलटण तालुक्यातील विडणी येथील महावितरण कंपनीतील कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात. फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजुरी. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार आज 24 फेब्रुवारी रोजी फलटण तालुक्यातील प्रत्येक गावात प्रमुख रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार.